नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। परीट समाजातील नागरिकांसाठी अधिकाधिक सुविधा मिळण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना विश्वासात घेत धोबीघाट परिसरात सुसज्ज सभागृह उभारणीच्या अनुषंगाने आराखडा तयार करा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेत। बारामती परिसरात सुरू असलेल्या विविध सार्वजनिक विकास कामांच्या पाहणी प्रसंगी त्यांनी हे निर्देश दिलेत। पवार यांनी मेडद येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, कर्हा नदी सुशोभीकरण, विद्या प्रतिष्ठान येथील कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र AI सेंटर तसेच श्रीमंत बाबूजी नाईक वाडा येथे सुरू असलेल्या सार्वजनिक विकास कामांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, महावितरणचे मुख्य अभियंता अंकुश नाळे उपस्थित होते। पवार म्हणाले, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय येथील कामे करताना इमारतीच्या खोलीत हवा खेळती राहील तसेच पुरेसा सूर्यप्रकाश येईल या दृष्टीने कामे करावीत। डॉक्टरांना वैद्यकीय उपकरणे ठेवताना अडथळा निर्माण होणार नाही याप्रमाणे टेबलची रचना करावी। आगामी काळात परिसरात वाहतूक कोंडी टाळण्याच्या दृष्टीने परिसरातील रस्ते रुंद करावेत, रस्त्यावर पाणी साचणार नाही याबाबतही दक्षता घ्यावी। वीज निर्मितीकरिता अत्याधुनिक सौर ऊर्जा उपकरणे बसवा, परिसरात अत्याधुनिक स्मशानभूमी उभारण्याकरिता आराखडा तयार करा, प्राचीन आणि आधुनिकतेचा संगम साधत श्रीमंत बाबूजी नाईक वाडा परिसर विकसित करा। कामे करताना वाड्याचे मूळ रूप जतन झाले पाहिजे, खोलीत स्वच्छ सूर्यप्रकाश राहील तसेच नागरिकांना स्पष्ट दिसेल असे विजेचे दिवे परिसरात लावावेत। दिवे लावताना नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करावा। भिंती फरशामधील फटी राहता कामा नयेत। लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना चढ उतार करण्यासाठी सोयीस्कर पायऱ्या व बैठक व्यवस्था करावी। कर्हा नदीच्या संरक्षक भिंतीचे कामे गतीने करा। दशक्रिया विधी घाट परिसरात स्वच्छता ठेवावी। सार्वजनिक विकास कामे करताना नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी। परिसरातील विकास कामे करताना ती गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होतील याकडे लक्ष द्या। कोणतीही कामे प्रलंबित राहणार नाहीत याबाबत दक्षता घ्यावी अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेत। यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहिर, कार्यकारी अभियंता अमोल पवार, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी अनिल बागल, मुख्याधिकारी महेश रोकडे, नगरसेवक किरण गुजर, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर आदी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।